एंड वेलकम बैक टू डे 43। और एज ए इंट्रोवर्ट वी आर शूटिंग आवर सेल्फ। हम खुद को शूट कर रहे हैं एज ए इंट्रोवर्ट और खुद को डॉक्यूमेंट कर रहे हैं क्योंकि खुद का कॉन्फिडेंस ज़रा सा बूस्ट करने के लिए। आज आपको जाना है रॉयल एनफील्ड में जाके हमको हमारी क्लासिक 350 सर्विसिंग के लिए देनी है। तो वो हमको एक काम है। अभी स्टार्टिंग में अभी ऑलमोस्ट 9:30 बजे है। 10 बजे तक उनने बोला है कि आने के लिए 10 बजे तक उनने बोला है कि सर्विसिंग के लिए आने के लिए। तो 10 बजे तक वी विल गो। यहाँ से कुछ 10 मिनट लगता है, 10 मिनट में नहीं 5 मिनट लगता है। तो बट इफ़ गोप्रो और ये सारा काम झाम लेके जाना है तो उसके आगे ज़रा सा टाइम लगेगा। तो वो एक देखना है, तो वो करेंगे। और आज वही है, आज मोस्टली मेरे को सर्विस सेंटर जाना है। मेरे को मेरी बाइक सर्विसिंग के लिए देनी है क्योंकि ड्यू डेट आई आहे उसकी बी। तर एकदा जी सर्व्हिसिंगला गेली टेन्शन फ्री होऊन जाईल मी पण तिला व यूज करायला। कारण की ॲट द एंड मला दोन्ही बाईक माझी नीट पाहिजे। अजूनपर्यंत माझं एक्सपल्सचा RSA नाही आले, त्यामुळे ती सर्व्हिसिंगला नाही जाऊ शकत। ती शोरूमला मेंटेन याच्यासाठी जाऊ नाही शकत। पण मी बुलेटला तर देईल, कारण की बुलेटला काय करायचं की लाईक आता ऑफिस मला हे करायचं आहे, लाईक मी त्याला ऑफिसला घेऊन जायचं विचार करतो आहे रोज। मग आठवड्यातून 3 वेळा जायला लागतं, तर आठवड्यातून 3 वेळा मी विचार करतो की रोज त्याला ऑफिसला घेऊन जायचं। त्याचं तेवढं रनिंग होऊन जाईल। तर बघायचं आता कसं करायचं आहे। सो लेट्स मीट यू ऑन बाईकवर भेटू तुम्हाला सगळ्यांना। चलो देन, बाय बाय। पलक लावा पण नाही घातला, म्हणजे पलक लावा घातला आहे पण तो दुसरावाला घातला आहे। हां, मेन काय झालं आहे की आपलं माउंट आहे ना, माउंटच तुटलं आहे। जो हेल्मेट माउंट असतो ना, बघा कसं मूव बघा कसं होतं आहे। वाटतं नवीनच माउंट घ्यायला लागणार आहे मला। तर हे असं हे होतं आहे। हां, तो चलो सर्व्हिसिंगला देऊन परत येऊ। ओके, मेन तेच आहे। आता जायचं आहे रॉयल एनफील्ड HM मोटर्स। बाई सरक ना, कशासाठी माझ्यामध्ये येतो एकतर सकाळी सकाळी। तर HM मोटर्सला जायचं आपल्याला। HM मोटर्स नेरूलचं। भाई याच्याबरोबर मी ना सेट नाही करू शकत आहे काय, मला नाही माहीत तुम्हाला व्ह्यू कसा येतो। इफ नीट येत असेल तर इट्स टू गुड। सर बुलेट घेऊन कुठं जायला ना, मला नेरूलच्या बाहेर जायला ना भीती वाटते। आजकाल कोणाला मदत नाही करत ना, बाईक खराब झालं तर। आता तुम्ही बोलणार नेरूलसाठी इथून म्हणजे HM मोटरसाठी मी इथून HM नाही रे, RM कुठलं आहे, सॉरी रॉयल एनफील्डचं कुठलं इथं आहे कुठलं तर आता जाऊ दे, मला पण लक्षात नाही, मी एवढा ह्याच्यात आहे ना आता। सो हेच आहे। आणि मी बोलू ना भाई, लिटरली तुम्ही व्हिडिओज बनवताय ना, बनवा तुमच्या स्टाईलमध्ये बनवा। कारण की यूट्यूब पेज यू टू बी युअर सेल्फ। सिरियसली तुम्ही किती दिवस तुम्ही एकाला कॉपी केलं, तुम्ही किती दिवस त्याबरोबर कॉपी करून राहणार आहे। एका वेळेस आता तुम्हाला एकदम माझा आवाज एकदम असा करकरीत येत असेल, कारण की मी पलक लावा नुसतं डोक्यावर घातला आहे। छोटावाला मिनी पलक लावा असतो ना, तो नुसता डोक्यावर जातो, पूर्ण फेसवर नाही, तो आला आहे। कारण की आपल्याला इथंच एक 3-4 किलोमीटरच जायचं आहे, त्यामुळं ब्रो चल ना ब्रो। एक तर स्पीड ब्रेकरमुळे हा स्लो घेत असेल। येस, मी जाऊ शकतो ना पर्यंत। यप, हे मेन तेच यार, मला आता कॉन्टेंट बनवण्यासाठी आता मी विचार केला की रोज ऑफिसला पण येणेच जायचं बाईकवर। तर जरा ऑफिस कॉन्टेंट पण भेटेल रस्त्यावरचं, रोज डेली बाईकवरती जायचं ऑफिसला आणि त्याचं पण एक कॉन्टेंट भेटेल। त्यामुळे मी बोललं की आपण या बाईकला एकदा सर्व्हिसिंग करून घेऊ मस्तपैकी। कारण की इफ रोज मला 40 किलोमीटर्स जाऊन येऊन करायचे असेल, म्हणजे जायला 40 यायला 40, तर दिस इज आय वॉन्ट, म्हणजे ही चांगल्या कंडिशनमध्ये असायला पाहिजे मेन तर। ए भाई ब्रो
एक्सपर्स, आय मिस यू. पण आता काय करू नाही शकत. आता मी नेरूलच्या आतून पण जाऊ शकतो ह्याच्यासाठी, रॉयल एनफिल्डच्या शोरूमसाठी. पण बाहेरून जायचं एकच रिझन आहे, कारण की इझी पडतं. नेरूलमध्ये ट्रॅफिक बिफिक हे करत मग सगळ्यांचं 10 वेळा तुम्ही गिअर चेंज करा, स्पीड ब्रेकर येणार, हे सगळं त्यापेक्षा हे जरा बरं वाटतं. पण बाईकवर आल्यानंतर आहे ना एकदम वेगळंच, एकदम भारी वाटतं नेहमी. इट फील्स गुड कधी पण बाईक चालवलाय तर मला. सर याच्या आत आहे ना मला वाटतं ना काय तर एक म्हणजे एक असं वायर बिअर आहे ना काय तर लूज झाल्यासारखं मला वाटतं. कधी पण मी असं स्पीडमध्ये गेलो ना तर असं म्हणजे काय तर असं टिक 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 म्हणजे असं आज याच्यात जेवढे कॉम्पोनंट आहेत ना ते वायरिंग बिरिंग ते खूप आपटतं त्याला. चला इथंचा ब्रिज परत तोडून टाकला या लोकांनी. वाव, सो गुड यार. तोडा बनवा, तोडा बनवा, तोडा बनवा, आपले पैसे असेच फुकटात घालवा. पण पलक लावा नाही घातला म्हणजे ते फुल पलक लावा असतो ना फेसवाला, तो नाही घातला तर एकदम वेगळं वाटतं यार हेल्मेटच्या आत. आता नुसतं ते छोटंसं असतं ना पलक लावा, नुसतं डोक्यावर घातलेलं आहे मी. मला यार 2-3 किलोमीटरनं तर मला परत हेल्मेट काढायलाच लागणार, तर कशासाठी घालायचं, त्या हिशोबाने मी हे केलेलं. परत एकदम वेगळं वाटतं. हो ये पोलीस काका. आता या पोलिसांनी याचा व्हिडिओ काढला. ओ माय गॉड, त्याचा फोटो काढला आता पोलिसांनी. त्याची टायर पंक्चर झालेली, काहीच नाही करू शकत यार. साला कसं आहे ना, टायर पंक्चर होणार तुमच्या कारणामुळं, कारण की तुमचे रस्ते खराब नाही आहे. म्हणजे खराब आहेत त्यामुळं, सॉरी, कारण की रस्ते खराब आहेत त्यामुळे टायर पंक्चर होणार. आपटून खड्ड्यामधून याच्यातून जाऊन टायर पंक्चर होणार, गाडी ब्रेकडाऊन होणार. गाडी हायवेवर ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला फाईन पण हे लोक लावणार की तुम्ही ट्रॅफिक अडवली. त्यामुळं कसलं भारी आहे ना काम. म्हणजे इट इज ऑल जॉईंट ॲडव्हेंचर. आता मी करेक्ट बोलले का मला नाही माहीत, पण इट इज लाईक एव्हरीथिंग इज जॉईंट. की रस्ते बनवणाऱ्याने गाड्या खराब करा, गाड्या पंक्चर करा, गाड्या ब्रेकडाऊन करा. मग RTO लोक त्याला फाईन लावणार की तुम्ही ट्रॅफिक हे करताय. त्यामुळे त्यासाठी मला इथून आज जायचं आहे. हा खूप डेंजर टर्न आहे हा. खूप आरामात राहायला लागतं इथं, कारण की लोक खूपच जोरात येतात. ओके, वी आर सक्सेसफुली. आणि इथं नेरूल रॉयल एनफिल्डचं शोरूम, त्याच्या आतून आपण जाणार शोरूममध्ये गाडी द्यायला. जास्त काय काम नाही, नुसतं एक नॉर्मल सर्व्हिसिंग आहे ना तेच आहे. पण तरी कारण की मी तो पॅकेज घेतलेला ना, वर्षातून 2 वेळा सर्व्हिसिंग करायचा, त्यामुळं सर्व्हिसिंग द्यायला लागते. पण बरं आहे ना, त्याने सर्व्हिसिंग तर होते. ओ माय गॉड, लॉट्स ऑफ बाईक्स. भाई काय हे भेंचोद. दादा सर्व्हिसिंगला द्यायची कुठं लावू? हां, किधर लगाओ? काय खतरनाक आहे यार. ओ माय गॉड.
सो मच ऑफ गर्दी, खूपच गर्दी यार. ॲक्च्युली मस्त वाटतं. काय माउंट बघतोय, माउंट राम मोटर्स. थांबा 1 मिनिट. चला तुम्हाला 2-3 मिनटात भेटूया आपण. जरा कॅमेरा बंद करून आज जाऊन काय भेटाभेटी ते करूया आधी. क्या दिखती है बेकार. हो हंटर. स्लो काम करतात तर हे लोक, मला पण नाही माहीत किती स्लो काम करतात. किती 1 तास झालं थांबून. 1 तासानंतर माझी बाईक घेतली आत. आता बघायचं कसं करायचं. चला यार, ऑफिस चालू आलं आहे. ते ऑफिस मग मेसेज यायला लागले घरी पोचायचं आहे. बाई कोण 21 यार, रिक्षा पण नाही तिथून. तर आता असं झालं आहे की बाईक तर सर्व्हिसिंग देऊन झाली आहे. मी ऑलमोस्ट 11:15पर्यंत परत आलेलो. तर 11:15ला म्हणजे बाईक बिक देऊन 11:15पर्यंत मी घरी आलेलो. कारण की ऑफिस चालू होतं, टीम्सवर खूप सारे मेसेजेस येत होते. तर त्या ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात हे करत करत मी कसं तर करत घरी आलो. हे टेक अराउंड 10-15 मिनटं लागतात त्या राम मोटर्स होतून इथे यायला. तर ते केलं, फटाफट आलो, घरी आलो, काम केलं आपलं फटाफट. सगळे डिझाईन बनवले, मीटिंग्स होते ते हँडल केलं, सगळं केलं. तर आता ऑलमोस्ट 2:50 झालेत. तर 2:50ला मी बोललं की आता काही नाही आहे माझ्याकडे, एक अर्धा तासाचा टाईम पिरियड आहे. तर मी बोललं अर्ध्या तासात काय काय झालं मी ते सांगून देतो. की सकाळी उठल्या आपण बाईक सर्व्हिसिंग दिली, हे दिली. भाई मेंढरं कसे असतात, मेंढऱ्यांसारखे असे रॉयल एनफिल्ड पार्क होते सगळीकडं. म्हणजे त्या एरियाचे सगळ्या लोकांची कंप्लेंट की भाई आमच्या गेटमधून, म्हणजे सगळे जिथे एवढे कंपनीज असेल तिथे आजूबाजूमध्ये दुकान आहेत, आमच्या इथून तुमची बाईक काढा, आम्हाला आमच्या गाड्या बाहेर काढायच्या, एवढे बाईक. म्हणजे मी सकाळपासून माझी बाईक 10:50ला आत घेतली. 10:50ला आत घेतल्यानंतर 10:50पर्यंत बाई एक 40 बाईक आज सर्व्हिसिंगला गेलेले सकाळी 8 वाजल्यापासून 10:50पर्यंत. भाई 40 बाईक. आणि त्याच्या एक दिवस आधीचे पण बाईक्स त्यांच्याकडे पेंडिंग आहेत. मी तरी त्याला बोलले की भाई आरामात घे, टाईम घे, किती घे, आरामात घे. पाहिजे तर तुम्हाला 2 दिवसानंतरही बाईक देपर्यंत आरामात सगळं एकदम क्लीन छान झूम करून मला हे दे. घाई गडबड नको बाई. एक गोष्ट त्यात मला घाई गडबड नाही पाहिजे, ते बाईकच्या सर्व्हिसिंगमध्ये. तर मी त्याला एवढं सांगितलं, त्याला बोललं की प्लीज एवढं बघ आणि कर मला परत. कारण की हे नको, मी त्याला बोललं की बाबा चेन पॉकेट हे सगळं चेक कर, सगळं तू हे कर. मिसिंगचं त्याला बोललं की मिसिंग हे कर. त्याला बोललं कार्बोरेटर, मग तो माझा कार्बोरेटर पण चेक करणार. व्हील बॅलन्सिंग ऑफ, म्हणजे पुढची बॅलन्सिंग आणि मागची बॅलन्सिंग करणार. चेन हे करणार. त्यानंतर ब्रेक, माझा पुढचा ब्रेक पूर्ण संपला आहे तर तो ब्रेक रिप्लेस करायचा आहे. आणि हे सगळं करत करत एक आहे 3-3.5 हजार जाणार. पण बघू, मला 3-3.5 हजार जायचं काही हे नाही आहे. पण मला मेन आहे की सॅटिस्फॅक्शन. बाईकचं मेन सर्व्हिसिंग केल्यानंतर 3-3.5 हजार गेल्यानंतर सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे मला, मेन ते आहे. तर बघू, आज माझा RSAसाठी पण आणि हिरोच्या RSAसाठी पण मला आज त्यांनी परत कॉल केलेला. त्यांनी परत बोललं की आम्ही आज पंच करतो तुमचा RSA. तर मी बोललं करा भाई, करा, काय तर करा. म्हणजे आज वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, मग फ्रायडेपर्यंत ते ॲक्टिव्ह होऊन जाईल. मग फ्रायडेला ॲक्टिव्ह झालं तर माझं आहे की सॅटर्डेला एकदा फोन करून सांगायचं की भाई आहे असं असं, या बाईक घेऊन जावा.
भले तुमच्याकडे 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा, 4 दिवस ठेवा, आरामात मला करून द्या. माझं आता तेच आहे की लाईक एक ते की बाईकला टो करत मी उलव्यापर्यंत घेऊन जाऊ, मग तिथून फोन करू की तिथून मग हे आपलं काय हे वालं जवळ पडेल, काय आपलं पनवेलचं जवळ पडेल. नाही तर ते जाणार इथं वाशीला जाणार ती बाईक. मला ते नाही पाहिजे. वाशीला मला बाईक नाही पाठवायची, मला पनवेललाच पाठवायची. पण बघू आता कुठं जाईल तिथं जाईल. पण मेन आहे की दोघांनी नीट करून द्या बस मला ते. तर चला बघू आता काय पुढचा अपडेट सांगतो कसं आहे. पण आता सिरियसली आता तर मी गोप्रो म्हणून शूट करतो. गोप्रोचं पण माझं एक हे झालेलं की माझ्या याच्यात फ्लिकर येत होता की ते लाईटमध्ये आल्यानंतर कसं ते पट्ट्या येतात. आत्ता पण येतोय स्लोली असं एक जातोय पट्टी. पण ते बघायचं ते काय हे करायचं त्याचा ISO मला ट्रॅक करायला लागणार का काय. पण ते हर्ट्स त्यांनी बोललेले लाईक 50 तो अगर तुम्ही 60 हर्ट्समध्ये करत असेल तर त्याला 50 हर्ट्समध्ये करा, तर ते फ्लिकर नाही होणार. म्हणजे त्याच्यावर तुमचे फ्लिकरिंग नाही दिसणार काही पण लाईटचं. तर तेच आता हे करायचं आहे बघा. आता परत एक अशी हलकी अशी डार्क लाईन जाते वरतून खाली, तर ते मला नाही पाहिजे. त्यामुळं मला 360 मी वापरायचो. पण 360 पण मग खूप कधी हे होतं. बघू आता. तर आता हे सॉर्ट आऊट करतो आहे जे फ्लिकरिंग बिकिंग काय ISO BSO सगळं सेट बीट करून, आणि भेटू परत. चलो देन, बाय बाय. सो हॅलो, वेलकम बॅक. आणि आता काय झालं की आपल्याला आपली बाईक आता उद्या भेटणार आहे. कारण की आज तो रॉयल एनफिल्डवरून काय फोन नाही आला, तर उद्या एका वेळेस ते 11-12 वाजता मला फोन करेल आणि बोलेल की तुमची बाईक घेऊन जावं इथून. तर ते एक आहे मला असं वाटतं. आणि बस आज त्या दिवसभरात मी एवढंच काम केलेलं आहे. आणि मला पण हेच करायचं आहे. लाईक मला असं जबरदस्ती असतं ना जबरदस्ती टास्क नाही करायचं मला. ते बाकीचे लोक करतात ना, मला नुसतं असं एका कोण काय बोलते त्याला इंट्रोवर्ट, म्हणजे सॉरी मी विसरलेलो काय डोक्यात चाललं माहीत नाही. जे इंट्रोवर्ट माणसाला काही इंट्रोवर्ट जे लोक आहेत त्यांना नुसतं इन्स्पायर करायचं आहे. लाईक तुम्ही व्हिडिओज बनवा डे टू डे लाईफमध्ये जे चाललं आहे, जे तुम्ही हे करा काय आपलं रेकॉर्ड करा, पोस्ट करा. पण ते तुमच्यावर आहे. तुम्ही किती प्रायव्हसी दाखवायची ते तुमच्यावर आहे. सगळं तुमच्यावर आहे. प्रायव्हसी पार्ट पूर्ण तुमच्यावर आहे की तुम्ही सगळं पूर्ण दिवस पाहिजे तर रेकॉर्ड करा. पण एडिटिंगला तुम्हाला खूप वेळ लागेल मग. कारण की एडिटिंगमध्ये तुम्ही सगळं व्हिडिओ बघत बसणार, हे करणार ते करणार, त्यात खूप वाट लागणार. तर तुम्ही एक हे करू शकता की जेवढं तुम्ही सगळं रेकॉर्ड करा आणि तुमचं जेवढं म्हणजे प्रायव्हसी आणि तुमची लाईफ तुम्हाला काय दाखवायचं नाही तुम्ही ते करा आणि ते करा. ते तुमच्यावर आहे. तर येस, आणि माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला असं एक्साइटेडमेंट असं काय हे नसणार. पण डे टू डे लाईफ डे इन द लाईफ ऑफ इंट्रोवर्ट ते तुम्हाला पक्का भेटेल की काय चालू आहे, काय करतो आहे, काय नाही. हेच आहे. आणि बाय बाय अँड गुड नाईट. आजसाठी आपण इथंच थांबू. आणि आजसाठी आपण सिरियसली आज इथंच थांबू. डे 42 एंड हिअर. आईला 1 मिनिट, मला माहीतच नाही यार डोक्यात काय चाललं माहीत नाही मला. सिरियसली डे कुठला चाललं ते पण कधी माहीत हे नाही होत. आणि हे सगळं माहिती काय बिंदास मी बोललो ना, हे सगळं बिंदास तुम्ही रेकॉर्ड करा. तर मी पण हे दाखवतो बाई. स्ट्रगल आहे ना हा. डे 43 एंड्स हिअर. पहिला असं हे आहे ना, ही रिअल लाईफ आहे. ही आपली रिअल लाईफ आहे. जे पण मी आता कसं मोबाईल दाखवलं हे रिअल लाईफ आहे. आणि मी खरंच डे 43 विसरून गेलेलो. तेच आहे. आणि सी यू टुमॉरो. आणि गुड नाईट. एन्जॉय करा दिवस. टेन्शन नको घ्या. डोक्याचा बी नको करा. काही नको करा. स्वतःची लाईफ बघा आणि एन्जॉय करा. चलो बाय बाय.